कारण एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली तर दुसरीकडे साखर कारखान्यातील कामगारांनी सुद्धा संपाचं हत्यार उपसले। दोन्ही संदर्भात नेमके काय निर्णय होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण आता हंगाम सुरू झालाय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। बातमी दिल्लीमधून। दिल्लीत संसदेत सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय। शेतकऱ्यांचं वादळ आज दिल्लीवर धडकणार आहे, मात्र त्यांना बाहेरच रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। या शेतकरी आंदोलनाची हाक संयुक्त किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। शेतकऱ्यांना दिल्लीत जाण्यापासून रोखलं तर सीमेवर रात्रंदिवस ठाण मांडून बेमुदत धरणं आंदोलन करण्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेत, अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। शिवाजी, खरं तर आता दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा हे सगळे शेतकरी धडकणार आहेत। नेमके कोणत्या पट्ट्यातले हे शेतकरी आहेत आणि प्रमुख ठळक मागण्या नेमक्या काय आहेत, ज्या मागण्यांसाठी ते आता पुन्हा एकदा राजधानी दिल्लीकडे कूच करतायत? विक्रांत, दिल्ली शहराच्या आजूबाजूला जर आपण पाहिलं तर गुडगाव, त्याला गुरुग्राम म्हटलं जातं, दुसरीकडे पाहिलं तर नोएडा हा एक विकसित केलेला भाग आहे। त्यापैकी नोएडा भागातील हे शेतकरी आहे। या ठिकाणी मोठमोठे भूखंड झाले, उद्योग उभे राहिले। उत्तर प्रदेशमधील भाग आहे आणि तो दिल्लीला संलग्न असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास झाला, मात्र शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही। त्यासाठी हे शेतकरी आंदोलन करताना खास करून पाहायला मिळत आहे। आणि यासोबतच बाकी उत्तर प्रदेश असो, त्यानंतर आजूबाजूला असणारी जी हरियाणा आहे, त्यानंतर पंजाब आहे, या भागातील शेतकरी देखील, शेतकरी संघटनेचे नेत्यांचा देखील या आंदोलनाला पाठिंबा आहे। त्यांचं म्हणणं आहे की भूमी अधिग्रहण कायद्यानुसार जमीन घेण्यात यावी। त्यानंतर गोरखपूर हायवेच्या वेळेस ज्या पद्धतीने 4 पट शेतकऱ्यांना रक्कम देण्यात आली, त्याच पद्धतीने रक्कम देण्यात यावी। शेतकऱ्यांच्या मालाला हमी भावानुसार रक्कम देण्यात यावी, यासारख्या मागण्या आहेत। आणि या दृष्टिकोनातून जेव्हा शेतकरी राजधानी दिल्लीकडे कूच करतो, त्यानंतर राजधानी दिल्लीच्या बॉर्डर जे आहेत ते सील केले जातात, त्याचा लोकांना त्रास होतो। त्यामुळे आता सुद्धा या राजधानी दिल्लीच्या बॉर्डर्स सील करण्यात आलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। नेमकं शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोहोचल्यावर काय घडतं याकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।